हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपला क्लास 8 आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ झुमकाज बघणार आहोत की झुमका किती प्रकारचे आहेत, कसे काढायचे, कोणकोणत्या आकारामध्ये झुमक्याची डिझाईन काढता येते आपल्याला, ते आपण आज क्लास 8मध्ये बघणार आहोत. तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल झुमकाज की झुमकाचा उपयोग करून मेहंदी कशी काढायची, कशा प्रकारचे झुमकाज आहेत, किती टाईप्सचे आहेत, तर ते आपण आज क्लास आपल्या 8मध्ये बघणार आहोत. क्लास 7मध्ये आपण टाईप्स ऑफ हेवी बॉर्डर्स बघितलेला, ज्यांचा की मेहंदीमध्ये सगळ्यात जास्त उपयोग होतो. तर तो मेहंदी व्हिडिओ पण तुम्हाला आवडलेला दिसतोय मला. थँक्यू सो मच एवढे मोठे व्ह्यूज आल्याबद्दल. तर आपण आज क्लास 8 बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ झुमकाज बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपल्याला जे झुमकाज काढायचे आहेत त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये आपण आता सिंपल आकारापासून आपण सुरुवात करूया. तर झुमकाज काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं डॉटची लाईन काढायची आहे. लाईन काढून झाल्यावर अशा आकारामध्ये आपल्याला शेप घ्यायचा आहे. मध्ये छोटासा स्पायरल काढायचा आहे आणि छोटे छोटे हम्प्स, परत मोठ्या साईजमधले हम्प्स काढून मध्ये डॉट द्यायचे. अशा प्रकारे आउटलाईन काढायची आहे आणि मधल्या साईडने परत डॉट द्यायचे. खालच्या साईडने असे डॉट द्यायचे. नेक्स्ट डिझाईनमध्ये आपण थोडे मोठ्या साईजमधले डॉट बघितले आहेत आणि खाली घंटीचा आकार आपण काढलेला आहे. त्याच्यामध्ये परत तीच डिझाईन आपल्याला रिपीट करायची आहे. इथे आपण अशा लाईन्स काढून घेतल्या आहेत, त्यामध्ये अल्टरनेट लाईन आपण फिल करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने परत डॉट द्यायचे आहेत. नेक्स्ट डिझाईन आहे, त्यासाठी आपण लाईन काढून घेतलेली आहे आणि 3 डॉट आपण इथे दिलेले आहेत. हा थोडा काटकोनमध्ये असा आकार आहे. आकार व्यवस्थित काढून घ्यायचे आहे झुमकाचे, कारण आकार व्यवस्थित आला तरच झुमका छान दिसणार आहे. अशा प्रकारे मध्ये पानांचा आकार काढून घ्यायचा आहे आणि इथं आपण 3 बॉक्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये मध्ये आपण असे डॉट दिलेले आहेत. त्याने अशी सुंदर पानांची डिझाईन तयार झालेली आहे. खाली 3 पानांचे आकार काढून साईडने डॉट द्यायचे. नेक्स्ट डिझाईन आपण त्रिकोणमध्ये बघणार आहोत. वरती डॉट दिलेला आहे आणि मधल्या साईडने डिझाईन भरायची आहे. अशा प्रकारे डिझाईन भरून घ्यायची, आउटलाईन करून घ्यायची आहे परत, आणि खाली छोटे छोटे स्पायरल काढायचे आहेत. सगळ्यात मोठी लाईन, छोटी लाईन, छोटी लाईन अशी डिझाईन काढायची आहे. नेक्स्ट डिझाईनसाठी आपण स्पायरल काढलेलं आहे, त्याच्या साईडने हम्प्सची लाईन काढून घेतली आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 लाईन आपण काढून घेतलेल्या आहेत. 3 लाईन काढून झाल्या. त्याच्या सगळ्यात वरच्या लेअरमध्ये आपण डॉट द्यायचे आहेत. खाली एक डॉटची लाईन आणि वरच्या साईडने एक डॉटची लाईन काढायची. असे एक सिंपल मध्ये हा झुमका आहे. नेक्स्ट डिझाईन आपण बघतो, त्याच्यामध्ये फक्त पानांचे आकार काढायचे आहेत. अशा प्रकारे 3 पानांचे आकार काढून झाल्यावर खाली डॉटची लाईन घ्यायची आहे आणि ती पानांच्या आकाराला बाहेरच्या साईडने पूर्ण फिल करून घ्यायचे. एकदम सिंपल अशी डिझाईन आहे. पण तुम्ही डॉटची झुमक्याची डिझाईन काढताना फक्त त्याच्या आकारावरती लक्ष द्या अगोदर. त्यांचे आकार व्यवस्थित आले तर झुमका छान दिसणार आहेत. नेक्स्ट डिझाईन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये मधल्या साईडला जाडमध्ये असा राऊंड काढून घेतलेला आहे आपण. त्याच्यावरच्या साईडने 2-3 लेअर आपण घेतलेले आहेत आणि सगळ्यात वरच्या बाजूला हम्प्सची आपण एकदम बारीकशी लाईन घेतलेली आहे. त्याच्या सगळ्यात वरच्या आउट लेअरला आपण असे पानाचे आकार काढून घ्यायचे. वरच्या फर्स्ट लाईनमध्ये आपण सगळे सिंपल झुमकाच बघितलेले आहेत. आता आपण थोडे ॲडव्हान्समध्ये झुमका बघणार आहोत. हे पूर्ण पानांचे आकार भरून घ्यायचे मेहंदीने. भरून झाल्यावर खाली असे डॉटमध्ये राऊंडमध्ये साखळी काढून घ्यायची आहे. आपण वरच्या ह्याच्यामध्ये सिंगल झुमकाच बघितलेले. आता आपण ट्रिपलमध्ये झुमका बघणार आहोत. सगळ्यात मधल्या लाईनचा झुमका जो आहे तो थोडा खालच्या साईडला येणार आहे. त्यामध्ये अशी डिझाईन भरून घ्यायची आहे. 3 हम्प्सची लाईन झाल्यावर सगळ्यात खालची लाईन मोठी घ्यायची आहे आणि त्याला आउटलाईन करून घ्यायची आहे.
डॉट काढून घ्यायचे आहेत। बाजूचे जे डिझाईन आहे त्यामध्ये पण सेम डिझाईन आपण रिपीट करणार आहोत। या साईडने पण तीच डिझाईन रिपीट करायची आहे। आणि मधल्या साईडने थोडी स्पेस रिकामी राहिलेली आहे, त्यामध्ये पण आपण ट्रायंगलमध्ये डिझाईन काढून घेणार आहोत आणि ती फिल करून घ्यायची आहे। नेक्स्ट डिझाईन आहे, ही डिझाईन थोडी मोठीमध्ये असणार आहे। तिथं आपण त्रिकोण काढून घेतलेला आहे। अशी डिझाईन काढून घ्यायची आणि त्याला आउटलाईन करून घ्यायची। ट्रिपलमध्ये आउटलाईन येणार आहे याला। ही आउटलाईन थोडी बाजूने घ्यायची आहे, कारण ती आउटलाईन आपल्याला भरून घ्यायची आहे पूर्ण। 3D मध्ये अशी दिसणार आहे ही डिझाईन। अशा प्रकारे मेहंदी भरून घ्यायची आहे आणि याला पण आउटलाईन करून घ्यायची आहे। ही झाली फर्स्ट आउटलाईन, सेकंड आउटलाईन आणि थर्ड आउटलाईन। अशी आउटलाईन करून झाल्यावर याच्या आउट साईडनी हमशी लाईन काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हमशी लाईन काढून झाल्याच्या नंतर याला पण ट्रिपलमध्ये झुमका येणार आहेत। सगळ्यात मधला सेंटरचा झुमका आपण काढून घेऊया। त्यामध्ये अशा प्रकारची डिझाईन बनवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण त्रिकोण काढणार आहोत, चेक्स भरणार आहोत। मध्ये मध्ये डॉट काढून घ्यायचे आहेत। जो साईडने जो झुमके येणार आहे तो थोडा छोट्या साईजमध्ये येणार आहे। सेम डिझाईन रिपीट करायची आहे, डॉट काढून घ्यायचे आहेत, डिझाईन भरून घ्यायची आहे। याच्या मधल्या साईडला पण थोडी स्पेस राहते म्हणून आपण इथं पण एक झुमक्याची डिझाईन काढून घेऊया। फक्त फुलांची डिझाईन इथं आपण काढणार आहोत। सेम डिझाईन रिपीट करायची आहे। नेक्स्ट डिझाईन आपण मोराची बघणार आहोत। अशा प्रकारे मोर काढून घ्यायचा आहे। मोराच्या आकाराची पण डिझाईनची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची। शेप एकदम प्रॉपर यायला पाहिजे। चेहऱ्याचा भाग असा भरून घ्यायचा आहे, चोच काढून घ्यायची आहे आणि मधला भाग जो आहे मोराचा तो पूर्ण भरून घ्यायचा आहे मेहंदीने। खालच्या साईडने जो आपण त्रिकोण काढलेला आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन भरून घ्यायची आहे। पानांचा आकार आपण इथं काढणार आहोत, वेलाचा। त्या वेलाला आउटलाईन करून घ्यायची आहे आणि सगळ्यात खालच्या साईडनी आर्म्सची लाईन काढायची आहे, डॉट काढायचे आहेत। आउटलाईन करून घेऊया आपण याला। मोराचा मधला जो भाग आहे तो पण भरून घ्यायचा आहे। नेक्स्ट डिझाईन आपण जे बघणार आहोत ती पण एकदम सिंपलमध्ये आहे, बर्ड्सची आहे ती। अशा प्रकारे पक्ष्यांचा आकार काढून घ्यायचा आहे, तो पूर्ण भरून घ्यायचा आहे। यावरच्या डिझाईन डॉट काढून घ्यायचे आहेत। अल्टरनेटमध्ये साखळी आपण काढलेली आहे, इथं अल्टरनेट राऊंड सोडून भरून घ्यायची आहे। नेक्स्ट डिझाईन आहे ती पण मोराचीच असणार आहे। अशा प्रकारे मोराचा आकार काढून घ्यायचा आहे, तो भरून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण डिझाईन भरणार आहोत, पूर्ण फिल करून घ्यायची। परत ट्रिपलमध्ये आउटलाईन परत फिल करून घ्यायची मेहंदीने। आउटलाईन करून घ्यायची आहे, वरून डॉट घ्यायचे लाईनमध्ये आणि खाली एका साईडने आपण डिझाईन घेणार आहोत। ही डिझाईन थोडी वेगळी आहे कारण याच्यामध्ये एकदम प्रॉपर खालच्या बाजूला झुमकाचा आकार न येता थोडा बाजूला येणार आहे। इथं पण खालच्या बाजूने झुमका काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ती डिझाईन भरायची आहे।
नेक्स्ट डिझाईन पण आपण मोराचीच बघणार आहोत. त्याच्यामध्ये मोराचा चेहऱ्याचा भाग हा आतल्या बाजूने येणार आहे. असा अगोदर कच्चा आकार काढून घ्यायचा आणि मग त्याला व्यवस्थित आउटलाईन करून मध्ये डिझाईन भरून घ्यायची आहे. याच्यामध्ये फक्त एवढाच आकार येणार आहे आणि त्याला खालच्या बाजूने झुमका येणार आहे. छोटासा ट्रायंगलमध्ये झुमका असणार आहे तो. नेक्स्ट डिझाईन आपण मोराचीच बघणार आहोत परत. याच्यामध्ये पण मोराचा चेहऱ्याचा आकार आतल्या बाजूनेच येणार आहे आणि त्याला वरच्या साईडने पिसारा येणार आहे. अशा प्रकारे मोर काढून झाल्यावर त्यामध्ये आउटलाईन करून घ्यायची आहे आणि डिझाईन भरायची आहे मध्ये. पानांचा आकार भरायचा आहे मध्ये वर पिसाऱ्यामध्ये. अशा प्रकारे पूर्ण डिझाईनमध्ये फिल करून झाल्याच्यानंतर खालच्या बाजूने झुमका काढायचा आहे. अशा पद्धतीने आपण टाईप्स ऑफ झुमकाच आज बघितलेले आहेत. बरेच प्रकारचे झुमका आपण बघितलेले आहेत. या झुमक्याची पण तुम्ही छान अशी प्रॅक्टिस करा. याची तुम्हाला मेहंदीमध्ये नक्कीच उपयोग होईल. अरेबियन मेहंदीमध्ये पण या झुमकाचा खूप सारा उपयोग होतो. याची प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओला लाईक शेअर करत राहा. थँक्यू सो मच.